तर सुंदर असा बास्केट डिझाईन केक आपण आज इथे बनवलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण हा बनवू शकतो आणि दिसण्यासाठी देखील हा फारच अट्रॅक्टिव्ह वाटतो। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। इथे मी हाफ केजीचा केक बेक केल्यानंतर छान असा क्रम कोटिंग करून घेतला होता आणि अगदी ऑरेंज लाईट शेड मी यूज केलेली आहे। अगदी एकच ड्रॉप मी यूज केला होता व्हिप क्रीममध्ये आणि आता आपण स्क्रेपरने छान अशी साईडने डिझाईन करून घेत आहोत। तर आज आपण जी बास्केट डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी इथे मी नूरचं 34 नंबरचं नोझल यूज केलेलं आहे। मार्केटमध्ये खूप डिफरंट नोझल्स देखील बास्केट डिझाईनसाठी मिळून जातात, तर तुम्ही त्यांचा देखील नक्कीच उपयोग करू शकता। आता इथे आपण डिझाईन स्टार्ट केलेली आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेशर द्यायचं आहे आणि जस्ट थोड्याशा आपण लाईन जशा ड्रॉ करतो तसं इथे मी ड्रॉ करून घेत आहे। पाहू शकता तुमची क्रीम जितकी परफेक्टली बीट केलेली असेल तेवढी परफेक्ट तुम्हाला इथे डिझाईन देखील मिळेल। आता क्रीम परफेक्ट बीट कशी करायची किंवा क्रीमची कन्सिस्टन्सी कोणत्या प्रकारे असायला हवी याचा डिटेल व्हिडिओ चॅनेलवरती अपलोडेड आहे। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा। पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण डिझाईन जसं करतो किंवा नॉर्मल नोझलचं जसं आपण लाईन्स ड्रॉ करण्यासाठी यूज करतो त्याचप्रमाणे इथे आपण बास्केट डिझाईन बनवत आहोत। फक्त तुमच्याकडे नोझल जर परफेक्ट असेल तर तुम्हाला अशा प्रकारे डिझाईन फारच छान अशी मिळून जाते। तर अशाच प्रकारे आपण पूर्ण केकला कव्हर करणार आहोत। तुम्ही इथे हाफ केकला देखील कव्हर करू शकता, म्हणजेच हाफ बास्केट डिझाईन बनवून तुम्ही अर्ध्या साईडला फ्लॉवर्स देखील नक्कीच बनवू शकता। आज मी काय केलेलं आहे तर पूर्ण केकला अशाच प्रकारे बास्केट डिझाईनने कव्हर केलेलं आहे। असे जर डिफरंट केकच्या डिझाईन तुम्ही बनवल्या तर कस्टमरला देखील अशा डिझाईन्स फार आवडतात। एखादा फ्लॉवर थीम केक असेल, बास्केट थीम केक असेल तर तुम्ही अशा प्रकारे या नोझलचा उपयोग करून खूपच छान आणि खूपच सुंदर असे डिझाईन्स पॅटर्न्स नक्कीच क्रिएट करू शकता। पाहू शकता एकदम इझिली आपण अशा प्रकारे लाईन्स ड्रॉ करून ही जी बास्केट डिझाईन आहे ती बनवून घेत आहोत। तर पूर्ण केक मी अशाच पद्धतीने कव्हर करून घेणार आहे। सोबतच आपण काय करणार आहोत, केकचा जो साईडचा पार्ट आहे तिथे देखील आपण हलकीशी अशाच प्रकारे बास्केट डिझाईन करणार आहोत। तर पूर्ण वरती डिझाईन ड्रॉ केल्यानंतर आपण साईडने देखील सेम पॅटर्नमध्ये चालू केलेली आहे। पाहू शकता जस्ट एक लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला क्रॉस किंवा नॉर्मल सरळ देखील तुम्ही इथे लाईन्स ड्रॉ करून घेऊ शकता। जसा तुम्हाला डिझाईन किंवा पॅटर्न हवा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही नक्की डिझाईन करून घ्या। तर पाहू शकता अशाच प्रकारे आपण साईडला देखील पूर्ण केकला या आपल्या व्हिप क्रीमने छान असं कव्हर करून घेणार आहोत। तर अशा प्रकारचे थोडेसे व्हिप क्रीम जास्त यूज होणारे तुम्ही जर केक बनवत असाल तर एकच लक्षात ठेवायचं आहे, जे कोणताही तुम्ही बेससाठी कलर यूज करता जर तो तुम्ही सेम क्रीमचा यूज केला तर डिझाईन करताना केक आणि डिझाईनमध्ये जर थोडासा गॅप शिल्लक असेल तर तो देखील इझिली कवर होऊन जातो। आता इथे आपण बॉर्डर स्टार्ट करणार आहोत, त्यासाठी इथे मी लीव्सचं नोझल घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्ही शेप देऊन देखील अशा प्रकारे डिझाईन करून घेऊ शकता। नॉर्मल व्हाईट कलरचाच मी यूज केलेला आहे आणि छान असं आपण इथे पॅटर्न क्रिएट करत आहोत। छान अशी आपण इथे बॉर्डर करून घेत आहोत। तर अशा प्रकारे आपण बॉर्डर करून घेतल्यानंतर छान असे रोजेस देखील स्टार्ट करणार आहोत। पाहू शकता खूप सुंदर असं आपल्याला बॉर्डर इथे मिळालेली आहे। सेम नोझलने तुम्ही केकच्या तळाशी म्हणजेच केकचा जो आपला बेसवरचा पार्ट आहे तिथे देखील डिझाईन बनवू शकता। आता इथे मी नूरचं 11 नंबरचं नोझल यूज केलेलं आहे। छान असं इथे आपण व्हिप क्रीममध्ये थोडासा ऑरेंज शेड घेतलेला आहे पाइपिंग बॅगमध्ये आणि रोजनेलवरती आपण आता रोजेस स्टार्ट करत आहोत। तर रोजेस स्टार्ट करताना आपण कधीही थोडासा इथे आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून रोज किंवा कोणतंही फ्लॉवर लिफ्ट करताना आपल्याला फारच इझी होतं आणि छोटीशी इथे कळी बनवून घेतल्यानंतर आपण रोजेस स्टार्ट केलेले आहेत। तर इथे तुम्ही कोणतंही रोज बनवताना तुम्हाला जितकं छोटं किंवा जितक्या मोठ्या साईजचं तुम्हाला रोज हवं असेल त्याप्रमाणेच पेटल्स बनवून घ्यायचे आहेत आणि उलटा सी किंवा उलटा यू जसं आपण ड्रॉ करतो त्याप्रमाणे आपण इथे पेटल्स बनवून घेत आहोत। पाहू शकता खूप सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेलं आहे आणि दिसण्यासाठी देखील हे फारच दिसत आहे। थोडंसं 2 शेड यूज केल्यामुळे म्हणजेच नॉर्मल व्हिप क्रीम आणि थोडीशी ऑरेंज शेड यूज केल्यामुळे फ्लॉवर आपलं फारच सुंदर दिसत आहे। तर इथे मी सुरुवातीला खूप मोठं रोज बनवून घेतलं होतं, जेणेकरून इथे थोडंसं मी सेंटरला तिथे ठेवून घेणार आहे। सीझर घ्यायची आहे, कैची घ्यायची आहे आणि आपल्या ज्या फ्लॉवरला एकदम इझिली लिफ्ट करून ठेवून घ्यायचं आहे। आता बेसवरती क्रीम लावल्यामुळे म्हणजेच केकचा जो आपला टॉपचा पार्ट आहे फ्लॉवर ठेवण्यापूर्वी आपण इथे थोडीशी व्हिप क्रीम लावून घेतली होती,
त्याने काय होतं, तुमचं जे फ्लॉवर तुम्ही ठेवता कैचीने ते व्यवस्थित असं केकवरती स्टिक होऊन जातं. तर इथे मी अगदी छोटंसं रोज बनवलेलं आहे. बेससाठी थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण इझिली ठेवून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही कितीही रोजेस किंवा दुसरे डिफरंट फ्लॉवर्स बनवू शकता आणि एकदम सुंदर पद्धतीने पूर्ण बास्केट केक कवर करू शकता. तर इथे मी अजून थोडेसे 3 ते 4 फ्लॉवर्स बनवून घेणार आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसने इथे कितीही फ्लॉवर्स यूज करू शकता. अगदी तुम्ही सेंटरला देखील एक रोज ठेवून जर ही डिझाईन पूर्ण केली तरी देखील दिसण्यासाठी हे फार सुंदर दिसतात. तर त्यानंतर अजून इथे मी जे रोज बनवून घेत आहे, इथे आपण पावडर स्प्रेचा यूज करणार आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे पावडर स्प्रे मार्केटमध्ये मिळून जातात. हे जस्ट तुम्हाला इथे स्प्रे करून घ्यायचे आहे. थोडासा शेडेड इफेक्ट देऊ शकता किंवा पूर्ण फ्लॉवर देखील तुम्ही अशा पद्धतीने कलर करून घेऊ शकता. जर तुम्हाला व्हिप क्रीममध्ये कलर यूज करायचा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे थोडीशी पावडर स्प्रेचा यूज करून खूप सुंदर अशी फ्लॉवर्स बनवू शकता. तर अशाच पद्धतीने आपण अजून इथे फ्लॉवर्स बनवून घेणार आहोत. तर इथे मी काही फ्लॉवर्स बनवून घेतले होते. सेम पद्धतीनेच आपण इथे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे आता लीव्ह स्टार्ट करणार आहोत. तर त्यासाठी मी थोडासाच इथे छोटासा पायपिंग बॅगला कट दिलेला आहे आणि तुम्ही तुमच्या चॉईसने इथे कितीही लीव्स बनवू शकता. आणि अशाच पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने आपला हा बास्केट केक बनवून रेडी झालेला आहे. तर अशाच प्रकारचे केकचे नवीन डिझाईन आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.